बांगलादेशामध्ये झालेल्या अत्याचार व महिला डॉक्टरवरचे अत्याचार, बदलापूरमध्ये झालेल्या 4 वर्षीय मुलीवरचे लैंगिक अत्याचार व संपूर्ण महाराष्ट्रातील होत असलेल्या महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी लातूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे। या बातमीचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे लातूरचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी। पाहूयात संगप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर। आता आपण आहोत लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि या ठिकाणी आज याचं कारण असं आहे की जे महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या महिलांचे अत्याचार या ठिकाणी थांबवावेत याच अनुषंगाने या ठिकाणी लातूरमध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे। देविदाजी काळे आहेत, आपण नेमकं प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की कशा प्रकारचा या ठिकाणी लातूरमध्ये मोर्चा काढला जातोय आणि यापुढे होणारे महिलांवरचे अत्याचार कशा प्रकारचे थांबले जाणार आहेत। आपण ही देविदास काळे आहेत आपल्यासोबत जाणून घेणार आहोत की सर नाही, आज खऱ्या अर्थानं आज लातूर शहरामध्ये सकल हिंदू हुंकार मोर्चा याचं आयोजन केलं होतं। याच्या पाठीमागचा उद्देश एवढा आहे की बांगलादेशामध्ये ठरवून हिंदू समाजावर, खास करून बौद्ध धर्मीयांवर जो अत्याचार होतोय तो अत्याचार थांबवावा, अन्यथा आम्ही हिंदू म्हणून स्वस्थ बसणार नाही हा इशारा या माध्यमातून त्यांना द्यायचा होता। म्हणून आज देशभरामध्ये ज्या पद्धतीचं आयोजन केलं जातं आहे त्याचंच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये पण हिंदू हुंकार मोर्चाचं आयोजन या निमित्तानं केलं होतं। या मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेशाने सीख घेतली पाहिजे की आपण हिंदूवर अत्याचार करणं थांबवलं तर ठीक, अन्यथा याचा परिणाम वाईट होईल हे त्यांनी त्याच्यातून समजून घेतलं पाहिजे। आज आपण पाहतो की सक्षम जे सरकार आहे, सरकारकडे बोट केलं जाते की आज हिंदुत्वाचं जे सरकार म्हणलं जाते ही महिलांचा अत्याचार या ठिकाणी थांबवला जात नाही, यावर काही कठोर कारवाई केली जाते नाही। आज तुम्ही पाहिलं असेल की याच सरकारच्या काळामध्ये जे आरोपी आहेत त्या लोकांना लवकरात लवकर शिक्षा होण्याचं काम, कुठलाही विषय असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेऊन त्याला न्याय देण्याचं काम याच सरकारच्या माध्यमातून होतं आहे। त्यामुळं मला असं वाटतं आहे की विरोधक काही जरी टीका करत असतील तर महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये मोदीजींचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, एकनाथजीचं सरकार अतिशय म्हणजे कुठल्याही विषयामध्ये अतिशय लवकर तातडीनं त्याच्यावरती ॲक्शन घेते आणि आरोपींना शिक्षा करण्याचं काम करतो। कशा प्रकारचा या ठिकाणी लातूरमध्ये निषेध केला होता आपण पाहतो, तर काय सांगाल की आज लातूरमध्ये आज महिलांचा इतका मोठा मोर्चा निघालेला आहे आणि मूक मोर्चा आहे? हा महिलांचा मोर्चा नसून हा सकल हिंदू समाजाचा मोर्चा आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेले अनन्वित अत्याचार हे बघत असताना समस्त हिंदू समाज हा वसुधैव कुटुंबकमच्या संकल्पनेने चालतो। या हिंदू समाजात बांगलादेशमध्ये जर माता भगिनींवर इतके अनन्वित अत्याचार होत असतील तर शांततेमध्ये लातूरचा सकल हिंदू समाज या ठिकाणी एकत्र आलाय।